काका माझे नाव प्रज्वल भोसले आणि माझे नाव प्रज्ञा. आम्ही गव्हर्नमेंट हायर सेकंडरी सांगली हांगच्यान तुमची एक लहानशी मुलाखत घेवपाक आयला. बाबा आमकां तुमचें नाव सांग. नाव दिलीप हरी भाऊराव. आणि तुमची वर्सां वर्ष 60 जाली. काका तशें तुम्ही खंयचे खंयचे कितें विकतात? आम्ही केळी भाजयेची मंडोची परत दुसरे झेंडू लायल्ले आहा. आतां सुद्दां एक्चुअली झेंडू रेडी जाल्ले आहा. आतां दिवाळीक तेचे शेण काडप. मंडोळी केळी अशीची तुम्ही कितें म्हायती दिवं शकता? मंडोळी केळी आम्ही हे एक्चुअली बी मळ्यासून हाडले. तेचे आम्ही रोव हाडटात आणि ते नर्सरी कशी करून ते हे करतात रोवन काढून ती मागीर जमनीन लावप. म्हणजे काका पयलीं तुम्ही एक रोप हाडलेले ते सगळें चालू आहा. हा ते रोपाचे केळी जाली मोठी झाली की घड मारलो की त्याचे ते नेमे आता भायले ते काढून काढून आम्ही त्याची व्हरायटी करतो. हे पहिलीपासून तुमच्या घरात पहिल्यापासून चालू चालू आहे? हय. कितले वर्ष झाली? आता जातली 35-40 वर्ष. केळी सुद्दां हय. आणि मंडोळी केळी आहा पळय ती हांगा तुमच्या हांगा अशी रुची लागता पळय गोंयान रुची लागता. पण आमी जर आतां भायर गेली जाल्यार भायरची रुची कशी लागनात पळय अशी तुम्ही कित्याक अशी दिसता तुमकां? ना ही आमची गोवा मंडळ आहा न्हू ती भायर सुद्दां गेली त्याची टेस्ट तीच आहा. म्हणजे एक्चुअली ती मलेशिया केरला ती येऊन ती भितर मिक्स करून ते काही विकले जाल्यार ती त्याची व्हरायटी मातशी कमी जाता इतलें आनी काय ना डिफरंट. तीच सायज तीच आनी व्हरायटी तीच रोय. तुम्ही बरें हितून हें करता खत बी बरें घालता खत पण time ती to. थंयसर केमिकल घालता म्हणून कशें जाता? हां ते केमिकल आम्ही केमिकल बी काय ना हे सारेच घालता ज्वारीचे. केळी बी अशें बरें जावपा खातीर कितें खत घालपाक जाय? आम्ही हे ज्वारीचे हे संपूर्ण 28, 28, 19 असे सारे घालता. साड्यान म्हणून अशें कितें घालता? म्हणजे केळचे असता रोव असता न्हू ताका भायरसून अशी रिंग काडप आनी ते खत घालप आनी वयर माती चडप आनी ताका मागीर पाणी शेण झाड घालिना. हे गोवा मंडळ केळी शेण घातलें ताका मागीर रोटो लागता. आणि मंडोळी केळी अशी वाडपाक बी कितली दीस? वाडपाक ताका युरिया बी असता न्हू खत घालता युरिया घालता. कितल्या वर्सांनी वा दिसांनी म्हयन्यांनी वाडटात? ना ना 15-15 दिवसांनी एक डोस साऱ्याचो दिवचो. आणि केळी म्हणटा कितल्या म्हयन्यांनी अशी लागता? केळी वर्सान जाता 1 वर्सान जाता. आणि तुमकां ती कशी कळटा की ती बरी आहा जावं ती कशी पाड जाल्या? 2 जाली ती कळटा न्हू. वयर घडार जशें घड जाता न्हू तेचेर जशें केळी जशें पिवळेंत जाले न्हू तेचो घड आमी मारता. आणि मंडोळी केळी आहा पळय तुमी ती आतां काडली तुमचे ते अशें बाकी दुसरी आतां करूंक जाय दुसरी कशें करूंक म्हणजे कितें घालून काय आसता तेंकां? ते दुसरी जर दात जायतो आसलो ते मून कंप्लीट काडटा आनी जागा क्लीन करता आनी डबरो मारून मागीर दुसरो लावप. हितून मागीर तुमकां प्रॉफिटूय आहा? प्रॉफिट मेळटा पण आपण स्वता वयर मार्केटाक बी जर घेवन गेल्यार जाता. पण आमी जास्त मार्केटाक व्हरना आमी हांगासरूच सेल करतात. लोक येतात म्हापसासून सुद्दां लोक येवन हांगासून व्हरतात कितें आमकां. बाजारांतली तुमकां कशी कित्याक दिसली? बाजारांत अशी चड हे विकानात पण हांगा तुमी आपली बरी रुचीक अशी आसता. बाजारात गेलो जाल्यार तेका जमनीचो बिल्ली ते ह्या पयसो दिवचे पडटा न्हू. हांगा आमी जागा वचूनच विकतात कित्याक हांगा आमकां टॅक्स बीस काय लागना. आमची जागा ओनली न्हू म्हणून आमी हांगासरूच सेल करून विकतात. ह्या मंडोळी केळीचो जात वाचोवपाक आमी कितें करपाक जाय? ते कितें लायल्ले पासून तेची बरी कुयदाद घेवपाक जाय अशी. आणखी काय ना तेका आणखी काय ना. आनी कितें गोरवां बिरवां असतात न्हू तेच्या पासून अशें हें करपाक जाय इतलें. आणखी काय ना तेका मोठें. आणि आता तू आमच्या असल्या भुरग्यांक ही आता मंडोळी केळी आहा पळय ती वाचोवंक कितें सांगूंक शकता आता तूं? ती कितें लायले न्हू एक प्लॉट समज लायलो तेका 4 बाजून कंपाउंड करूंक जाय. अशी गोरवां बिरवां अशी येवपाक भितर दिवपाक जाय. आणखी काय ना. आनी तेका टायम टू टायम 15 दिसांनी पाणी सारें कितें घातलें काय. बरें काका. बरें काका.